नमस्कार मंडळी, एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोथिंबिरीची वडी. तर आम्ही कोथिंबीर स्वच्छ चिरली आणि स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतलेली आहे. बघा, आता चाळणीमध्ये ती ठेवलेली धुवून, तर ती आता वहिनी परातीमध्ये तिने घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ, कोथिंबीरला लागेल ना मीठ. हाय बरोबर. गळ्यातलं आटक. बघा राहू दे. मसाला टाकू याच्यावर जरासं का नको? ना ती कुछ करून घेतेस ना सध्या. नाही, कोथिंबीरवर आधी मसाला नको टाकू ना. नको. तुम्ही केली कधी? मी पण नाही केली. मी पण आपण ट्राय म्हणून आपण करायचे. आम्ही कधी केलेली नाही, पण आम्ही आता ही करून बघतो. जर चुकीची असेल तर आम्हाला सांगा कशी करायची ती. मी स्वतःहून मी कधी केलेली नाही हो. पहिले हे करून भजी केलेली आहेत. थोडं थोडं पीठ घेत जा. हे टाका ती पहिलं. मसाला टाकू पहिला. हा, मसाला टाका दे. मीठ टाकलंस ना, मसाला टाक. आता वहिनी कलरचा मसाला टाकते 2 चमचे. परत बेसनवर पण येईल ना. नाही लागला तर थोडंसं त्याच्यावर टाकायलाच लागेल आपल्याला. आणि तुमच्याकडे तीळ असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि तुम्ही हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. चांगली कुस्करून तिला घ्यायची, म्हणजे आपण भेटू थोड्या वेळाने. आता वहिनी इथे पीठ टाकत आहे. आता काढते. गरम मसाला पण टाक थोडा. मग अशी नाही टाकला. परत थोडं थोडं मसाला, मीठ, मसाला, हळद, मीठ नाही टाकत, हळद, साधा मसाला आणि चवीनुसार
चवीला गरम मसाला. गरम मसाला तो जाम गरम आहे का? काय माहिती गरम आहे का मग त्याला नाव का गरम मसाला? आता ते ज्यांनी बनवले त्यांनी सुरुवात केली बनवलेली मला वाटलं हा मसाला गरम असतो म्हणून मी त्याला गरम मसालाच पण चवीला चांगलं म्हणजे चव चांगला आहे येते चवीला. भाजीला. हा भाजीला चव येते म्हणून त्याला नाव गरम मसाला. आता गोडा मसाला तो का गोडा असतो का गोड असतो असा आहे. पण गरम मसाला गोडा मसाला. आपण भेटूया थोड्या वेळाने. आपल्याला एकदम पातळसर पण नाही करायचं आहे, मीडियममध्ये घट्ट करायचं आहे. वहिनीने परत पीठ घेतलं आहे. बघा कसा घट्टसर गोळा वहिनी करत आहे. थोडं थोडं पीठ घ्यायचं ना. हां एकदम नाही घ्यायचं मग ते एकदम कधी जास्त होतं. आणि पाण्याचा अंश अजिबात घेतलेला नाहीये. तुमच्याकडे जर तांदूळाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता थोडंसं कुरकुरीतपणा यायला. ताटाला तेल लावून द्या. आपण भेटू थोडं या लावा तेल. तर तेल म्हणजे सगळीकडे बसलं पाहिजे हो. हां सगळीकडेच लावतो. तर मी थाळ्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते तेल मी हे सगळं थाळ्यावर पसरवतो. हे बघा असं सगळं थाळ्यावर आपल्याला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे कोथिंबीरीचं कालवलेलं बॅटर आहे ते चिकटणार नाही. त्यासाठी तेल लावायचं ते. हे बघा इथे आता वहिनी ते बॅटर ठेवत आहे. बसलं असतं मला वाटतं. पण शिजताना प्रॉब्लेम झाला असता. हां शिजताना प्रॉब्लेम आहे थोडी. आपण भेटू थोड्या वेळाने. आता हे थोडंसं उरलं आहे ते आता वहिनी थोडं थोडं कालवून घेईल आणि मग पुन्हा असंच ठेवून देईल. हे पहा इथे आम्ही ते वड्यांचं केलेलं पीठ आहे कोथिंबिरीचं गोल रोल, तर ते आता चुलीवरती ठेवलेत वाफ यायला. आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार. खाली पाणी गरम होत आहे. ते झाकण ठेवते बसते काय बघ ते. बसला पॅकमध्ये बसलेला आहे. अंदाजे अर्धा तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही स्टीमर असेल तर ती त्याच्यात सुद्धा ठेवू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता. तर आपण भेटू थोड्या वेळाने. आपली कोथिंबीर वडी कट करून तयार आहेत. मध्येच लाईट गेला होता त्यामुळे काढता वेळेला तुम्हाला दाखवली नाही. डायरेक्ट आता वड्या केलेल्या दाखवत आहे. आणि आता एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये डीप फ्राय करणार आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये या वड्या आहेत त्या मी सोडत आहे.
आपली कोथिंबीर वडी तयार आहे, ही पहा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.